नाही बघत, खरं सांगितलं तर नाही बघत. दोनच दिवस राहिले. मजा करू दे. एकदा हे तिथं नाही नीट, ती आशीर्वाद नीट नाही घेतलीस तू. खूप बरं वाटलं तुम्हाला बघून. मी तुमचं खूप छान आहे. खूप छान करता तुम्ही दोघे जण. आता पुण्यात आहे, अजून 2-3 दिवस आहे. आम्ही कुठे जरी तुम्हाला पुण्यात दिसलो तर प्लीज आम्हाला थांबवा, आमच्याशी बोला. हा बेटा आई बाई करायला लागलो तर मीच मॅनेजर येतलो नाही. अरे वा, एक नंबर. तर गाईज आता आम्ही हल्दीराममध्ये दहीवडा खायला आलतो. तुमचं नाव काय? अजित जाधव. छान वाटलं भेटून. आणि त्यांच्याकडनं आम्हाला काय मिळाले? हे रसमलाई. रसमलाई. थँक्यू सो मच. म्हणजे कसं साडी पूर्ण गेटअप असतो ना, नॉर्मल एकदम. पण छान दिसतंय. सुंदर आहे. मस्त आवडतं मला तुमचं. पाय पडून जा. एक पाया पडून. अरे असं ते चालली बघा गाईज. अरे ते हात लावून पाया पडून. नीट अजून एकदा, अजून एकदा. हे तिथं नाही नीट, ती आशीर्वाद नीट नाही घेतलीस तू. सगळेच आता रोहिणीचं शेड्यूल चालू झालं. शूट टायमिंग संपलं एन्जॉयमेंटचं. आणि आता इथं जॉब सुरू झाला आहे. उद्या सुट्टी आहे का तुला? परवा? हां. परवा दिवशी सुट्टी. हां, मग एक दिवस मिळते आपल्याला. चला आता जाते. आता डायरेक्ट ही 8लाच भेटणार. पप्पाने इथं लिहून ठेवले, चांगले रिटर्न. अरे देवा, होय की चांगले रिटर्न लिहिले. तुझं लिहिले की इथं मुंबई. पप्पांचं पण आहे. रोय की हे बघा, शिवचं पण लिहून आहे. शिवचं ते दुसऱ्याचं प्लंबर. चला आता बाय बाय, पेपर आहे गं. संध्याकाळी भेटू. हां चला, बाय. बाय. सो काय, चला तर सकाळी बघितलं तुम्ही रोहिणी गेलेली आहे जॉबला. आणि आता आम्ही 12 वाजले. आता किती वाजले? 1 वाजले. 2 वाजले. हां, 2 वाजले. आता आम्ही जरा चाललो आहे फिरायला पुण्यात. 3 जण चाललो आहे गाडी घेऊन. सो रेडी झालो, आवरलो. आणि आता काय थोडंसं गरमण पण नाही, तर आम्ही जाऊन येतो, फिरून येतो. जरा काम पण आहे, ते करणार आहे. चला बघूया आता, बाहेरचं ऊन खाऊन येऊ. चलो भेटो. आई बाई करायला लागलो तर कसं आरसा. हा मित्रच आहे माझा, या भेटवतो या. हे या शिव आणि ते अनन्या, बघस काय कसे आहेत? मजेत. मित्रच आहे. स्माईल दिला आल्याला. मोठ्या फ्लाईटनं जाणार आहे, विदर्भ एक्सप्रेस फ्लाईट. नाही विदर्भ नाही, कुठली? करमाडा एक्सप्रेस. करमाडा एक्सप्रेसनं जा. थँक्यू, भारी वाटलं भेटून. थँक्यू सो मच. असे म्हणजे कन्फ्युजन होता का पहिला? कन्फ्युजन होतं, म्हणजे एकदम त्याच्यामध्ये कसं साडी पूर्ण गेटअप असतो ना, नॉर्मल एकदम. पण छान दिसतंय. सुंदर आहे. कसे पिझ्झा खाऊ का? हे बघा खाऊ घात नाही म्हणून रुसल्या गाई. हे बघा रुसली आहे गाईज. कोण झाले आता ही? ही झाली रोहिणी ताई. आज रोहिणी ताई झाली आहे. रुसली आहे तू? रुसायचं नाही यार, रुसायचं नाही. नाही नाही रुसायचं नाही, आपण शांत बसत असतो. रुसायचं नाही. अजय सर सांगा की हिला. सो आता आम्ही खिमा खाल्ला गाईज. आणि अनन्यानं काही खाल्ला नव्हतं. त्या हल्दीरामचा दहीवडा स्पेशल खायसाठी आल्या. कसं लागते बघूया आता टेस्ट. तिला दहीवडा आवडते, कुठलाही दहीवडाच खाते पहिला. आज आम्ही हल्दीरामचा आलो. हल्दीरामचा दहीवडा चांगला आहे ना, टेस्टी. व्हेरी यम्मी. इतर काय इंग्लिशच फेकायला लागले की. अरे बापरे, याने एक चमचा खाल्ला काय दहीवडा? इंग्लिश बोलायला. ट्राय टू अंडरस्टँड. पुढचं अमेज. What a beautiful tasting and
सॉरी हल्दीराममध्ये आले म्हणून हे अनन्या इंग्लिश बोलाल्या. चला आवडले आवडलं 156 रुपीज त्यासाठी म्हणजे अखर अरे कसं एकदम फ्रेश आहे. मला इथं इथलं पण ब्लॉग चालू आहे तिथं पण हे, ब्लॉग चालू आहे. तुमचं ऐकून मला ते शब्द आठवला. अखरलं नाही तुम्ही म्हणताय ना, आम्ही काय म्हणतो ते वाया गेले नाही. पण वाया गेले नाही वाया एकदम फ्रेश आहे. एकदम फ्रेश आहे ना माउथ मेल्ट मी पण माउथ मेल्टिंग. यातलंच बघू. यूज करतो actually. हा हे खराब काट होईल का. सो आता एक घास टेस्ट करून बघतो कसं लागतंय. क्वालिटी आहे हल्दीराम. एकदम क्रीमी आणि माउथ मेल्ट. मीच मॅनेजर येतलो नाही. अरे वा एक नंबर. तर गाईज आता आम्ही हल्दीराममध्ये दहीवडा खायला आलतो. तुमचं नाव काय? अजित जाधव. छान वाटलं भेटून आणि त्यांच्याकडनं आम्हाला काय मिळाले हे रसमलाई. रसमलाई. थँक्यू सो मच. मला भेटून पाहुणे आहे ना आम्ही. छान वाटलं भेटून. आता आम्ही टेस्ट करून बघतो रसमलाई कसे. स्पेशल दादाकडून आहे ट्रीट. हां गाईज आता रसमलाईची टेस्टिंग. अनएक्सपेक्टेड होतं. जबरदस्त आहे. अनएक्सपेक्टेड होतं हे. बापरे गाईज आम्हाला चांगलेच दिले. एवढं प्रेम. हे असंच तुमचं प्रेम मिळते, भारी वाटते आम्हाला. आता हे बघू द्या. भारी आहे ना ते हा मेन म्हणजे आपला मराठी माणूस जे लोक आपले जे मराठी आपल्याला आणि आपल्यावर प्रेम करतात. फॅमिली आहे आपली. आपली एक फॅमिली आहे ना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच दादा. हे आहे प्रेम गाईज, जे तुमचं आम्हाला मिळतं कायम. थँक्यू सो मच. आणि आम्ही आता पुण्यात आहे. अजून 2-3 दिवस आहे. आम्ही कुठे जरी तुम्हाला पुण्यात दिसलो तर प्लीज आम्हाला थांबवा, आमच्याशी बोला हां भेटा. आणि आम्हाला भेटा. आणि खायला ह्याला खायला बोलू. ह्याला कुणाकुणाला वाटत असते ना, म्हणजे जी आपली फॅमिली आहे ते आपल्याला बघतात ना, कधी कधी आपण रस्त्यावरून वगैरे येणं जाणं करत असतो. कोण कोण लाजते त्यांना फोटो एकदम असं, काढायला. हां, आणि ऑकवर्ड पण फील होते आणि त्यांना असं लाज पण थोडीशी. कसं बोलवायचं पण बिंदास बोलवा आम्हाला. कुणाकुणाला बिंदास पटतच भेटू. नाही. आपण एक एक बिंदास. एक शुअरिटीसाठी ते कन्फर्म करून घेतो. एक नंबर आहे. सेम तसंच टॅक्सीमध्ये राहतो त्यांच्याकडे बघा. फुकट काय काय आहे की द्या मग. प्रेम. हल्दीराममध्ये आलो आणि एवढं प्रेम मिळालंय. मस्त वाटते. मागं बघ कसा डान्स करायला. तर चला आता आम्ही जातो घरी. काय इकडे विज्ञानची मॅडम. विज्ञानचे मॅडम असेच होते. विज्ञानची मॅडम. विज्ञानचा सर. हे बघ विज्ञानची मॅडम इकडे बघ. हा रोडवर मस्त चालत चालले बघत बघत. चला छान वाटलं भेटून. थँक्यू छोटू. जातोय माझा. अरे वा. छोटू वाटत नाही. काकू वाटत नाही. वाटत नाही. खूप बरं वाटलं तुम्हाला बघून. मी तुमचं खूप छान आहे. खूप छान करता तुम्ही दोघे जण. हा इथेच राहते. चला मी घरी चहा कॉफी घेऊ. नाही आत्ताच आम्ही ज्यूस घेतला. अनन्याचा भाव आहे. मी नेहमी बघते ताई गेली ना आता मानेली. आणि आता तुम्ही तुमच्या आईकडे गेले होते ना. हो. तुमचं आपण पाहिजे. थँक्यू थँक्यू. हा इथं असतो पुण्यामध्ये असतो. पुण्यात असतात. आता आम्ही भेटायला आलो इकडं. आणि भाऊ दोघं पण जॉब. हे बघ हे आता जेवण आले. सकाळी तुम्ही बघितलं होतं डायरेक्ट तुला इथंच बघितलं आत्ता. आता आली बघी. काय चाललंय? येता येते संसाराची भाजी घेऊन आली तुझ्या. शेंगाच नाही मिळाल्या. नाही मिळाले. शेंगा नाही भेटल्या. हे बघा इथं निवांत सोफ्यावर पडून
मग आपला अजगर आणि मगरमच्छ कसा पडला असेल ते सेम. इकडं मी अजगर लावतो, इकडं मगरमच्छ लावतो आणि इथं मध्ये ही तुम्हाला सेम दिसते. बघवत नाही नाही बघवत, खरं सांगितलं तर नाही बघवत. 2 दिवस राहिले. मजा करू हो. ही तू मगर मध्ये अजगर, इकडं अजगरचं लावतो आणि इकडं मगरमच्छ लावतो आणि मध्ये तू सेम दिसणार, एकदम सेम टू सेम बट डिफरंट. चला आज बिर्याणी बनवणार. आणि आज बिर्याणी बनवणार. बिर्याणी बघत बघत पिक्चर बघायचं आपल्याला. बिर्याणी बघत बघत नाही, बिर्याणी खातात पिक्चर बघायला. सॉरी, बिर्याणी खातात बघत बघत म्हणलो होय. सिलेंडर आज खूप भारी फॅमिलीला भेटलो, युट्यूब फॅमिली भारी वाटलं की सगळ्यांना. मस्त मजा आली आज. मजा आली, म्हणजे सगळे फॅमिली भेटली आज आपल्याला. खरंच भारी वाटलं. आम्ही आता घरी आलोय आणि आता वाजल्यात 8. खूप सारे आज यूट्यूब फॅमिली भेटले काही. आम्हाला भारी वाटलं तुम्हाला भेटून. ज्यांनी ज्यांनी ब्लॉग बघत असतील त्यांना थँक्यू सो मच. खूप भारी वाटलं बघून. आणि आज आम्ही एअरपोर्टला गेलो, त्यानंतर मॉलला गेलो. इथल्या मॉलला जाऊन फिरून आलो. तिघंजण बसून काय करणार, त्याच्या फिरून आलो जरा, जुडिओ वगैरे जाऊन बघून आलो. आणि आता घरी आलो आहे. इथं होम थिएटर शिवने असा इथं लावला होता, त्याची वायर येत होती मध्ये. तर आता हे साईडला लावण्याचं काम सुरू आहे, म्हणजे एकदम वायर असं. कारण की आता आम्ही लावणार आहे पिक्चर मस्तपैकी. आणि हे होम थिएटर पिक्चरसाठी एक नंबर आहे. टॉकीजला जायची जरूरत नाही. शिवने घेतले होते ह्याला 52,000 रुपयाचे होम थिएटर घेतले होते शिवने स्वतःच्या महिन्यात येणं. तुम्हाला माहीत असेल 52,000चं आहे म्हटल्यावर वाजत किती भारी असेल. थिएटरच होते, पिक्चर लावला नाही, एक नंबर वाटते. सो आता आम्ही जेवण करत पिक्चर बघणार. त्यासाठी पहिला हे सेटअप करून घ्यायला वायर जे इथं मध्ये होते ते इथं लावून घ्यायला, म्हणजे मध्ये बाद दिसते ना, वॉल खराब दिसते त्यामुळं.